साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। रविवारी दत्तनगर लालबावटा कार्यालय येथे C2च्या वतीने 26 नोव्हेंबरला सार्वत्रिक देशव्यापी कामगार कर्मचारी यांचा संप होणार असून त्या अनुषंगाने लढाऊ विडी कामगारांची कॉम्रेड माजी नगरसेविका नसीमा शेख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। केंद्र सरकारने कामगार कायद्यात केलेल्या प्रतिगामी बदलांमुळे देशातील 50 कोटी कामगार कर्मचाऱ्यांचे कायदेशीर हक्क हे लुप्त झाले। किमान वेतन, हक्क रजा, कृतज्ञता रक्कम, सानुग्रह अनुदान, भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन या सर्व सुविधांपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्याचा कामगार विरोधी निर्णय सरकारने घेतला, अशी प्रतिक्रिया कॉम्रेड नरसय्या आडम यांनी व्यक्त केली। तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंगला भेटल्यामुळं आपले कारखाने चालू राहिले। 1.5 वर्षापूर्वी परत मोदी साहेब आल्यावर 28 दिवस कारखाने बंद होते। 40% ऐवजी 85% त्यांनी धूम्रपान विरोधी मजकूर आणि छिन्न छापावर असं त्यांनी सक्ती केली। या देशामध्ये शेतीवर काम करणारे 1 नंबरचे शेतकरी जवळजवळ 14-15 कोटी आहे। त्याच्यानंतर या बिडी उद्योगामध्ये सध्या काम करणारे 80 लाख महिला आणि त्याच्यावर अवलंबून असणारे 70 लाख 1.5 कोटी माणसं आहेत। आणि सरकारने ठरवलेलं आहे हे बिडी उद्योग बंद करायचे। यावेळी कुर्मय्या मेत्रे, सावित्री गुंडला, अनिल वासम आदी उपस्थित होते। सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीनिवास गड्डम, अशोक बल्ला, माशप्पा विटे, दीपक निकंबे, विक्रम कलबुर्गी, बापू साबळे, किशोर गुंडला, बालाजी गुंड, प्रशांत मॅकल, जावेद सगरी आदींसह महिला कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलं।